झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात पोलिसाने धर्मांतर करून केलं दुसरं लग्न। प्रशासनाने केले थेट सेवेतून बडतर्फ। खोट्या लग्नाच्या खऱ्या कहाणीची सर्वत्र चर्चा। पोलीस दलात कार्यरत असताना आणि कायद्याचे ज्ञान असताना देखील धुळ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने कायद्याची पायमल्ली केल्याची घटना समोर आली आहे। परधर्मीय तरुणीचे खोटे धर्मांतर करून तिच्याशी दुसरा विवाह करणे त्याला चांगलेच महागात पडले। या प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला असून पोलीस प्रशासनाने या कर्मचाऱ्याला थेट सेवेतूनच बडतर्फ केले। या धक्कादायक खोट्या लग्नाची खरी कहाणी अशी की शाकिब कमील शेख हा 2017 मध्ये धुळे जिल्हा पोलीस दलात सामील झाला। 5 नोव्हेंबर 2023 रोजी त्याचा रश्मीन शेख हिच्याशी विवाह झाला। या दाम्पत्याला एक अपत्य देखील झाले। मात्र शाकिबने परधर्मीय तरुणीचे खोटे धर्मांतर करून तिचे नाव माही शाकिब शेख असे ठेवले आणि तिच्याशी 1 जानेवारी 2025 रोजी मुस्लिम पद्धतीने निकाह केला। शाकिबने केलेल्या या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने हे प्रकरण तेवढेच गांभीर्याने घेऊन तातडीने कारवाई सुरू केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी झपाट्याने चौकशी करून 40गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या प्रकरणी शाकिबला अटक होऊन त्याचे निलंबन करण्यात आले। परंतु अवघ्या 3 महिन्यांच्या अपत्यासह पहिल्या पत्नीला सोडून दुसरा विवाह करणाऱ्या शाकिबला या गंभीर गुन्ह्यापोटी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थेट सेवेतूनच बडतर्फ केलंय। केवळ 7 महिन्यात चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या जलद कामाची आणि कठोर कारवाईची जिल्हाभर चर्चा होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।